महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असणाऱ्या कोयना धरणात अत्यंत कमी पाणी साठा उरलाय। यामुळे कोयना जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरात पाण्याची पातळी खालावली आहे। कोयना धरण 105 टीएमसीचं असून सध्या धरणात केवळ 21 टीएमसी पाणी साठा उरलाय। महाराष्ट्राचं भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणी पातळी आता खालावलेली एकूणच पाहायला मिळत आहे। सध्या मी कोयना जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरात आहे। एकूणच सांगायचं झालं तर आपण सध्या पाहू शकता की कोयना जलाशयामध्ये 21 टीएमसी इतकाच पाणी साठा या ठिकाणी उरलेला पाहायला मिळत आहे। जवळपास 80 ते 90 किलोमीटर कोयना जलाशयाचं हे बॅकवॉटर आहे। सध्या आपण बामनोली परिसरात आहोत आणि या ठिकाणी पाहू शकता की ही पाणी पातळी जी आहे ती पूर्णपणे खालवलेली आहे। शेवट जवळपास या पाण्यानं तळ गाठलेलं एकूणच पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर हे जे आपण लांबपर्यंत झाडं जी पाहत आहोत ही पूर्णपणे यापर्यंत पाणी जे आहे ते असतं। मात्र आता सध्या या ठिकाणी पूर्णपणे हे जे पाणी पातळी जे आहे किंवा पाण्याचा जलाशय आहे तो पूर्णपणे ओसाड पडलेला एकूणच पाहायला मिळत आहे। याबरोबरच सांगायचं झालं तर सध्या जुना कसबापेठ बामनोलीचे जे अवशेष आहेत ते आता एकूणच दिसायला लागलेले आहेत। खरं तर या ठिकाणचं जे पर्यटन आहे ते पूर्णपणे या पर्यटनावरच या ठिकाणचा जो व्यवसाय आहे या लोकांचा तो उदरनिर्वाहाचं साधन आहे। त्यामुळं पाऊस जर पडला तर नक्कीच यात पुढं पर्यटन जे आहे ते पुन्हा सुरू होईल। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी।